लक्ष द्या इकडे. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये आलेला हा कूट प्रश्न आहे. याच्यामध्ये काय दिलंय, 24 आणि 20 याच्यामध्ये 16 आहे, 26 आणि 21 यांच्यामध्ये 25 आणि 29 आणि 17 याच्यामध्ये 9 आहे. आणि काय करायचं आपल्याला, यांच्या समान वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्याला या पर्यायापैकी 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता याचा जर विचार केला तर थोडंसं लक्षात येतं. या दोन्हींचा फरक काढल्यानंतर 4 येतो, 4चा वर्ग 16, या दोन्हीचा फरक 5चा वर्ग 25. परंतु इथे मात्र या दोघांचा जर फरक काढला जो की आहे 12, 12चा वर्ग मात्र 9 नाहीये. म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. तो विचार काय आहे सगळ्यात पहिल्यांदा पाहू. आपण ही संख्या यांच्या अंकाचा विचार करू. 2 अधिक 4 बरोबर येतं 6 आणि 2 अधिक 0 होतं 2 आणि 6 मधून 2 गेल्यानंतर 6 वजा 2 यांचा फरक येतो 4 आणि 4चा वर्ग येतो 16, जी की ही मधली संख्या. ठीक आहे, आता पुढची संख्या पाहू आपण. 2 अधिक 6 बरोबर 8 आणि 2 अधिक 1 बरोबर येतं 3. म्हणजेच 8 मधून 3 गेल्यानंतर 5 उरतात आणि 5चा वर्ग काय येतो रे, 25. बरोबर आहे, म्हणजे हा मधली संख्या बरोबर आहे. आता तिसरा गट पाहूया आपण. तिसरे जो गट आहे त्याच्यामध्ये 2 आणि 9 यांची बेरीज येते 11 आणि 1 आणि 7 यांची 1 अधिक 7 यांची बेरीज येते 8 आणि 11 वजा 8 बरोबर येतं 3 आणि 3चा वर्ग येतो 9. बरोबर आहे, की तिन्ही साठी ही कंडिशन लागू पडते. मग आपल्याला असं शोधायचं की ज्या बाजूच्या 2 अंकांची बेरीज जे आहे त्यांचा फरक काढला तर तो फरक जो येईल त्याचा वर्ग ही मधली संख्या आहे. हे जो ऑप्शनचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ऑप्शन नंबर 2 मध्ये ती लागू पडते. म्हणजे 2 अधिक 7 यांची बेरीज येते 9 आणि 1 अधिक 1 यांची बेरीज येते 2 आणि या दोघांचा जर फरक काढला तर फरक येईल 7 आणि 7चा वर्ग किती येतो रे, 49. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 27 आणि त्याच्या पुढे 11 हे जे ऑप्शन आहे 2 नंबरचं हे आहे बरोबर ऑप्शन. आहे की नाही सोपं.